थंडी वाढली की पायात गोळे येण्याचं, क्रॅम्प्स येण्याचा प्रकार वाढतो। कधी कधी पायाचा जो अंगठा आहे तो अंगठा असा वाकडा होतो, तो दुसऱ्या बोटावरती असा चढतो। याला आपण सोप्या भाषेत नसेवर नस चढणे किंवा पायात गोळा येणे असं म्हणतो। पायात गोळा येणे म्हणजे आपली जी पोटरी आहे त्या पोटरीचा स्नायू जो आहे तो इनव्हॉलंटरीली असा कॉन्ट्रॅक्ट होतो, म्हणजे तो जोरात ओढला जातो। त्यामुळे होतं काय, आपल्याला खूप जास्त पेन होतं आणि कधी कधी हे पेन खूप वेळापर्यंत राहतं, त्यामुळे आपली रात्रीची झोप सुद्धा डिस्टर्ब होते। आता हे पायामध्ये गोळे येण्याची कारणं काय आहेत? पहिलं कारण म्हणजे डिहायड्रेशन। डिहायड्रेशनमुळे पण बऱ्याच वेळेला पायात किंवा इतर स्नायूंमध्ये सुद्धा आपल्याला गोळे येतात। दुसरं कारण आहे सोडियम पोटॅशियम इम्बॅलन्स। त्याच्यामध्ये सोडियम पोटॅशियमची पातळी कमी झाली की आपले स्नायू आखडले जातात आणि त्यामुळे सुद्धा लेग क्रॅम्प्स येतात। अशा पेशंट्सना बऱ्याच वेळेला रात्री थोडंसं मीठ खाऊन झोपण्याचा सल्ला दिला जातो, पण हा डॉक्टरांकडून सल्ला घेऊनच प्रयोग करावा। तिसरं कारण म्हणजे स्ट्रेस लेवल। स्ट्रेस लेवलमध्ये काय होतं, जेव्हा आपला स्ट्रेस वाढतो त्यावेळेला आपल्या बॉडीमधलं, आपल्या शरीरातलं ऍसिड वाढतं आणि ऍसिडिक लेवल वाढली की स्नायूंचं कॉन्ट्रॅक्शन आपोआपच वाढतं। चौथं कारण आहे रिड्यूस्ड ब्लड सप्लाय, म्हणजे रक्ताचा प्रवाह कमी झाला की सुद्धा आपल्याला लेग क्रॅम्प्स येतात। म्हणजेच कधी कधी थंडीमध्ये ब्लड सर्क्युलेशन कमी होतं किंवा मोबिलिटी नसली, मुवमेंट्स नसल्या की सुद्धा ब्लड सर्क्युलेशन कमी होतं। सो अशा व्यक्तींमध्ये सुद्धा आपल्याला लेग क्रॅम्प्स दिसतात। आता सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात कॉमन कारण ते म्हणजे आपला काफ मसल जो आहे, आपली जी पोटरी आहे त्याचा टाईटनेस। काय होतं, जसं जसं वय वाढत जातं तसं तसं टीए म्हणून एक टेंडन असतो, काफ मसलचा तो टेंडन असतो, तर तो टेंडन नॅचरली स्लाइटली छोटा होत जातो, तो टाईट होत जातो आणि त्यामुळे जसं जसं वय वाढत जातं तसं तसं लोकांची लेग क्रॅम्प्सची कंप्लेंट वाढत जाते। लेग क्रॅम्प्स आल्यानंतर काय करावं? पहिली गोष्ट म्हणजे आधी उठून बसा। जेव्हा पायात गोळा येतो त्यावेळेला उठून बसा, दोन्ही पाय लांब करा आणि पायाचे पंजे असे वर खाली करा। 5 ते 10 वेळा अशी मुवमेंट करा। करताना तुम्हाला निश्चितच दुखेल, पण तसं केल्याने रक्तप्रवाह वाढेल आणि पेन कमी होईल। त्याच्यानंतर पायाचा पंजा असा तुमच्याकडे ओढून त्याला एक स्ट्रेच द्या, त्याच्यामुळे पोटरीचा स्नायू ओढला जाऊन ताण बसून दुखण्यामध्ये निश्चितच फरक पडेल। त्याच्यानंतर तुम्ही उठून चालायला लागा। उठून चालायला लागल्याने त्या पायावरती वजन आल्याने सुद्धा आपल्या त्या गोळ्या येण्याच्या इंटेन्सिटीमध्ये पण फरक पडतो आणि त्याच्या ड्युरेशनमध्ये पण फरक पडतो। जर समजा खूपच दुखत असेल, तुम्हाला क्रॅम्प येऊन गेल्यानंतर खूपच दुखत असेल तर गरम पाण्याचा शेक घ्या किंवा इलेक्ट्रिक हिटिंग बॅगनी गरम शेक घ्या आणि त्याच्यानंतर झोपताना फक्त हलक्या हाताने मसाज करून झोपा। क्रॅम्प्स येऊ नयेत म्हणून काय करावं, तर त्याच्यासाठी पोटरीचे काही व्यायाम केले पाहिजेत रेग्युलरली। रोज हे व्यायाम करा। उभं राहून पायाचा पंजा भिंतीला लावा आणि तुमचा पोटाचा भाग भिंतीकडे पुढे घ्या, त्यामुळे तुमच्या पायाला चांगला पोटरीला ताण बसेल। दुसरा व्यायाम म्हणजे टाचा दोन्ही वर खाली असे एक 15 ते 20 वेळा दिवसातनं 2 वेळा रोज करा, किंवा अगदी रात्री झोपताना सुद्धा तुम्ही हे केलं तर त्याचा फायदा निश्चितच होईल। दुसरं म्हणजे पाणी पुष्कळ प्या, वॉटर इनटेक व्यवस्थित ठेवा, अधनमधनं नारळ पाणी प्या। तिसरं म्हणजे मिठाचं प्रमाण जर खूपच कमी असेल, तुम्ही अति कमी प्रमाणात मीठ घेत असाल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने थोडंसं मिठाचं प्रमाण वाढवायला हरकत नाहीये। चौथं महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही जर रात्री झोपताना तुम्हाला जर थंडी वाजत असेल तर रात्री झोपताना व्यवस्थित सॉक्स घालून झोपा आणि सॉक्स घालण्याच्या आधी हलक्या हाताने पोटरीला मसाज करा आणि मग जो पोटरीच्या ॲटलिस्ट अर्ध्या भागापर्यंत येईल असा सॉक्स घालून झोपा।